बघा श्रील प्रभुपाद जेव्हा जलदूत या जहाजाने गेले, त्यांच्या खिशात केवळ 40 रुपये होते आणि त्याच्यानंतर त्यांनी 12 ते 14 वर्षामध्ये एवढा प्रचार केला, 108 मंदिरांची त्यांनी स्थापना केली. पण त्याचं श्रेय त्यांनी कोणाला दिलं? त्यांच्या गुरुदेवांना, भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर महाराजांना दिलं. तर एवढा मोठा अफाट कार्य करून त्यांनी आपल्या गुरुदेवांना त्याचं श्रेय दिलं. जेव्हा आपण त्यांचं गुणानुवर्णन करू तेव्हा प्रभुपादांना किती आनंद होत असेल आणि त्याच्यामुळे त्यांची किती कृपा आपल्याला प्राप्त होईल त्याची आपण तुलना करू शकत नाही. तर भगवंतांचे जे हे महान भक्त आहेत, भक्ती विनोद ठाकूर, भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर, श्रील प्रभुपाद आणि त्यांच्या या संप्रदायातील परंपरेतील शेकडो आचार्य हे जेव्हा या पृथ्वी तलावर येतात तेव्हा ते भगवंतांच्या प्रेमामुळे, आदेशामुळे येतात. आपण सगळ्यांनी भगवद्गीतेमध्ये ऐकलं असेल की भगवंत या भौतिक संसारात काय येतात? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. परित्राणाय साधूनां, साधूंचं रक्षण करण्यासाठी, साधूंना आनंद देण्यासाठी. विनाशाय च दुष्कृतां, दुष्कृत किंवा जे दृष्ट प्रवृत्तीचा त्यांचा संहार करण्यासाठी आणि धर्माची संस्थापना करण्यासाठी भगवंत. तेव्हा प्रभू रामचंद्र आले, भगवान श्री कृष्ण आले, नरसिंह भगवान आले, यांनी दृष्टांचं निर्धारण केलं आणि त्याच्यानंतर धर्माची संस्थापना केली. आणि जेव्हा हे धर्माची संस्थापना करतात तेव्हा अनेक प्रकारचे लीला कार्य करतात. म्हणून असं म्हणतात की भगवंत जेव्हा एखादं कार्य करतात त्याला म्हणतात पास टाइम, आणि आपण एखादं कार्य करतो तर त्याला म्हणतो आपण टाइमपास. भगवंत टाइमपास करत नाही. भगवान जे आहेत ते पास टाइम करतात, ते लीला करतात. आणि त्या लीलांचं गुणानुवर्णन करण्यासाठी आणि ते गुणानुवर्णन आपल्या हृदयात सामावून कृष्ण प्रेम प्रदान करण्यासाठी भक्तजन येतात, खास करून आचार्यगण येतात. तर त्यातीलच एक श्रेष्ठ आचार्यगण जे आहेत ते भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर श्रील प्रभुपाद. तर यांचं वास्तविक कार्य काय असतं? या जगतात यायचा प्रचार करायचा आणि गोलोक वृंदावन धामामध्ये प्रविष्ट होऊन जायचं, एवढाच त्यांचा उद्देश असतो. ते भौतिक संसारात घुटमळत राहत नाही. तर आपण भगवंतांशी जो हरवलेला संबंध आहे तो जोडण्यासाठी ते येतात. तर एक उदाहरण सांगेल, कथा सगळ्यांना माहिती आहे, एकदम संक्षिप्तपणे सांगण्याचा प्रयत्न करेल. रावणाने सीतेचं हरण केलं, त्याच्यानंतर लंकेला सीते मातेला घेऊन गेला आणि अशोक वाटिकामध्ये एका वनवासाच्या स्वरूपात त्यांना ठेवलं आणि अनेक राक्षसी तिला त्या बंदिवासात अशोक वाटिकामध्ये ठेवत होते आणि तिच्याकडे पहारा करत होते. आणि इकडे श्री रामचंद्र आणि लक्ष्मण जे आहेत ते व्याकुळ झाले होते, ते सीतेचा शोध घेत होते. शोध घेत ते किष्किंधा नगरीत गेले. तिथे त्यांना सुग्रीव आणि हनुमानजी भेटले. त्यांच्या सेनेने त्याला मदत करण्याचं ठरवलं, वाटाघाटी ठरल्या आणि सुग्रीवाची सेना जी आहे ती चारो बाजूला विखरली गेली सीता मातेचा शोध घेण्यासाठी. हनुमानजी दक्षिण तटावर पोहोचले आणि त्यांना सुगावा लागला की सीता माता जो आहे त्याला रावणाने अपहरण करून घेऊन गेलेला आहे. तेव्हा उड्डाण करून हनुमानजी लंकेमध्ये पोहोचले, शोध घेतला, अशोक वाटिकामध्ये पाहिले की सीता माता तिथे आहे. सीता मातेच्या समोर ते सूक्ष्म रूपाने प्रकट झाले. सीता मातेने त्यांना पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्यांना वाटलं की हा रावणाचा दूत असेल. तिच्यामध्ये मनामध्ये संशय कल्लोळ उत्पन्न झाला, शंका निर्माण झाली, प्रश्नचिन्ह उत्पन्न झाले. हनुमानजींनी त्यांना अनेक प्रकारे सांगण्याचा प्रयत्न केला पण तिला खरं वाटलं नाही. तेव्हा हनुमानजींनी, रामचंद्रांनी सीतेची दिलेली मुद्रिका सीतेला दाखवली की हे बघा तुमच्या
प्रभू रामचंद्रांनी ही मुद्रिका, ही अंगठी तुम्हाला दाखवण्यासाठी दिलेली आहे. आणि ती दाखवल्याबरोबर सीता मातेला कळून चुकतं की वास्तविक हे मला श्री रामचंद्रांशी माझा जो हरवलेला संबंध आहे तो जोडून देण्यासाठी आलेला आहे. तर आचार्य इथे सांगतात की ही जी सीता माता जो आहे ते आपलं प्रतिनिधित्व करते. या भौतिक संसारामध्ये आपण अनेक प्रकारचे भौतिक सुख प्राप्त करून आनंद उपभोगण्याचा प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्नामध्ये आपण भगवंतांशी जो संबंध आहे तो विसरलेलो आहोत. तेव्हा भगवंत त्यांचे भक्त जे आहेत किंवा आचार्यगण आहेत ते आपल्यापर्यंत त्यांना पोहोचवतात आणि तेव्हा ते आपल्याला त्या मुद्रिका रूपी आरसा दाखवतात आणि त्यांना सांगतात की बघ तुझा वास्तविक संबंध जो आहे तो विसरलेला आहेस. तेव्हा जानकीनाथ प्रभू सारखे जे सुंदर भक्त आहेत ते येतात आणि आपल्याला आरसा दाखवतात की हा संबंध जोडून देण्यासाठी मी इथे आलेलो आहोत. तेव्हा वास्तविक जे आचार्यगण आहेत ते या प्रयोजनासाठी येतात. भगवंत धर्माची संस्थापना करण्यासाठी येतात आणि ज्या धर्माचं संस्थापन झालेलं आहे त्याला अबाधित ठेवण्यासाठी त्यांचे भक्तगण येतात. तर आज असेच आपले महान भक्तगण आचार्य जे आहेत श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर देखील अशाच एका कठीण प्रसंग त्यांनी जन्म घेतला होता भगवंतांच्या प्रेममय आदेशाने. तर साधारणतः 1488 भगवान श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू स्वयं पश्चिम बंगालमध्ये ते अवतरित झाले. त्यांनी जन्म घेतला. सामान्य भाषेत सांगायचं केवळ 48 वर्षाच्या त्यांच्या भव्य दिव्य अशा आयुष्यामध्ये त्यांनी हरिनामाचा प्रचार केला. आणि हा जो हरिनामाचा जो सुंदर प्रेझेंट आहे, गिफ्ट आहे, ते संपूर्ण संसाराला त्यांनी प्रदान केलं. आणि त्याच्यानंतर हा गौडीय संप्रदाय जो आहे दिव्य असा संप्रदाय त्यांनी स्थापित केला आणि तो पुढे नेला. आणि ज्याचे आज आपण मेंबर्स आहोत, त्यांचे आपण हे भक्तगण आहोत, ही अभिमानाची गोष्ट आहे. पण जसं मी सांगितलं की 1486च्या आसपास चैतन्य महाप्रभू आले. त्यांनी हरिनामाचा प्रचार केला. 200, 250, 300 वर्ष सगळं काही ठीक होतं. पण कलियुगाचा दुष्प्रभाव त्याच्यामुळे चैतन्य महाप्रभूंनी जे सिद्धांत मांडले होते ते काही तथाकथित भक्तांनी किंवा दुराचारी व्यक्तींनी त्याला तोडून मोडून काढले आणि अपसंप्रदाय निर्माण केला. आणि अनेक प्रकारच्या चुकीच्या चालीरीती निर्माण झाल्या. आणि त्याच्यामुळे हा जो गौडीय संप्रदाय आहे तो खालच्या स्तरावर जाऊ लागला. आणि बरेचसे भक्त गौडीय संप्रदायाच्या नावाने अनेक वेगळ्या प्रकारचे कार्य करत होते. चुकीचा संघ, स्त्रियांचा अवैध संघ, नशापान करणे, अशा प्रकारचे कार्य करून गौडीय संप्रदायाची जी महिमा आहे तिला ते अधोगतीला नेत होते. पण त्यातीलही काही उच्च विभूषित असे काही भक्त होते. ते स्वतःला तिथून वेगळं करून भगवंतांचं भक्ती भजन करत होते. पण त्याच्यामध्ये एक सर्वश्रेष्ठ भक्त होते. त्यांचं नाव होतं केदारनाथ दत्त. त्यांचं दीक्षित नाव होतं भक्ती विनोद ठाकूर. तर ते उच्च विद्या विभूषित होते. ते कोण होते? मॅजिस्ट्रेट होते. जगन्नाथपुरीचे ते जिल्हा अधिकारी होते. त्याचबरोबर ते गृहस्थ आश्रमात होते. त्यांचे अनेक पुत्र होते. 8 ते 10 पुत्र होते. त्यांची संतती होत्या त्यांना. पण त्यातल्या त्यात ते देखील भगवंतांची भक्ती करत होते. गौडीय संप्रदायामध्ये होते. पण त्यांना दुःख होत होतं की ह्या गौडीय संप्रदायाची जी अधोगती आहे ते त्यांना पाहवली जात नव्हती. ते प्रार्थना करत होते की हे जे गतवैभव जे आहे चैतन्य महाप्रभूंनी दिलं होतं ते पुन्हा प्राप्त व्हायला पाहिजे, अशी ती प्रार्थना करायची. मॅजिस्ट्रेट होते, जिल्हाधिकारी होते, गृहस्थ होते आणि ब्रिटिश साम्राज्यामध्ये त्यांना भरपूर
मान सन्मान होता. एकदा त्यांनी नोकरी सोडण्याचं ठरवलं होतं, पण त्यांनी विनंती केली की तुम्ही इथेच राहा, तुम्हाला जे पाहिजे ते देऊ. आम्ही मायापूरमध्ये गेलो होतो 15 वर्षापूर्वी. ब्रिटिशांनी त्यावेळेला त्यांच्यासाठी रेल्वे ट्रॅक बनवला होता. तो आता काढून टाकलाय, पण आम्ही आमच्या डोळ्यांनी तो पाहिलाय की एका विशेष व्यक्तीसाठी ब्रिटिशांनी रेल्वे ट्रॅक त्यांच्या घरापर्यंत बनवला होता, जो आम्ही स्वतः बघितलाय, स्वतः त्याचा अनुभव घेतलाय. म्हणजे विचार करा की भक्ती विनोद ठाकूर, केदारनाथ दत्त हे किती उच्च कोटीचे भक्त असतील. गृहस्थ आश्रम पण सांभाळतायत, मॅजिस्ट्रेट म्हणून त्यांचं कार्य पण कुशलतेने करतायत आणि त्याचबरोबर भक्ती पण करतायत. 2 वर्षामध्ये केदारनाथ दत्त यांनी 500 नामहट्ट स्थापन केलं. नामहाट, बंगालीमध्ये हाट म्हणतात. हाट म्हणजे मार्केट. तर इथे मार्केट कसलं मार्केट आहे? नामहाट, नावाचं मार्केट. म्हणजे काय? हरिनामाचं मार्केट, जिथे हरिनाम मोफत वितरित केला जातो. असं नामहाट त्यांनी 500 स्थापित केले 2 वर्षामध्ये जगन्नाथपुरीमध्ये. आपल्याला जर वर्षभर 5 कार्यक्रम करायचे असेल तर किती काय करायला लागतं नाही प्रभू. आणि या व्यक्तीने गृहस्थ आश्रमात असून, ब्रिटिश साम्राज्यामध्ये मॅजिस्ट्रेट असून एवढं मोठं कार्य केलं होतं. एवढी अफाट शक्ती होती त्यांची. पण ते नेहमी जगन्नाथजींना प्रार्थना करायची की जगन्नाथजी, तुमच्या कृपेने असा भक्त आला पाहिजे ज्या भक्ताने संपूर्ण कायापालट केला पाहिजे या गौडीय संप्रदायाचा. ते जे गतवैभव आहे ते पुन्हा मिळवून द्यायला पाहिजे. एकदा जगन्नाथजी त्यांच्या स्वप्नामध्ये आले. त्यांनी सांगितलं की भक्ती विनोद ठाकूर, तुम्ही काय करतायत? वेळ वाया घालवतायत. बघा, गौडीय संप्रदाय जो आहे तो खालावला जात आहे. पुन्हा त्याला वैभव प्राप्त करून द्या. तेव्हा ते मंदिरात जातात, जगन्नाथजींना प्रार्थना करतात की हे जगन्नाथजी, वास्तविक माझ्यामध्ये कोणतीही शक्ती नाही, पण तुमची शक्ती प्रदान असलेला एक भक्त मला तुम्ही द्या. तेव्हा तुम्हाला जो पाहिजे तो मी कायापालट करून दाखवू शकतो. पुन्हा जगन्नाथजी त्यांच्या स्वप्नात येतात आणि त्यांना सांगतात की जगन्नाथपुरीच्या पायथ्याशी जी विमला देवीचं मंदिर आहे तिथे प्रार्थना करा आणि विमला देवीचा प्रसाद ग्रहण करा आणि त्याच्यातून तुम्हाला एक सुंदर दिव्य तेज असलेला बालक तुमच्या घरी जन्माला येईल. त्याचप्रमाणे केदारनाथ दत्त आपली पत्नी भागवती देवी यांच्याबरोबर विमला देवीचं दर्शन घेतात. आता जगन्नाथजीची महिमा अशी आहे की जगन्नाथजींना 24 तास भूक लागते. केव्हा लागेल याचा नेम नाही, आणि त्याच्यासाठी त्यांना 56 भोग नेहमी रेडी असतं. आणि असा नियम आहे की तिथे 56 भोग जगन्नाथजींना अगोदर दाखवायचा, त्याच्यानंतर तो महाप्रसाद होतो आणि तो महाप्रसाद नंतर विमला देवीला दाखवायचा. विमला देवी जी आहे वास्तविक पार्वती देवीचा विस्तार आहे, ती एक वेगळी कथा आहे. तर त्याच्यानंतर हा महाप्रसाद होऊन जातो आणि तो महाप्रसाद जो आहे हे ग्रहण करतात. आणि त्याच्यानंतर 9 महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांच्या घरात सुंदर दिव्य बालक जन्माला येतं. आणि विमला देवीचा प्रसाद असल्यामुळे त्या बालकाचं नाव ठेवलं जातं विमला प्रसाद. तर इंग्लिश कॅलेंडर प्रमाणे विमला प्रसाद म्हणजे आपले भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर महाराज यांचा जन्म इंग्लिश कॅलेंडर प्रमाणे 6 फेब्रुवारी 1874 या दिवशी झाला. आणि त्यांच्या जन्माची वेळ होती 3:30 वाजता दुपारची. आणि आपल्या पंचांगाप्रमाणे पंचमीचा दिवस होता, माघ मास होता. आणि वैष्णव कॅलेंडर प्रमाणे गोविंद मास होता. आणि जेव्हा ते जन्माला आले तेव्हा ती बाळ जेव्हा जन्माला येतं त्याचा नाभी आपण सामान्य भाषेत बेंबी म्हणतो. तर नाभीतून जी नाळ येते ती नाळ त्यांच्या खांद्यापर्यंत इथपर्यंत आली होती. ज्याप्रमाणे ब्राह्मणाच्या गळ्यामध्ये जनेऊ असतं त्याप्रमाणे त्या नाळेचं निशाण त्यांच्या संपूर्ण शरीरावर होतं. आणि त्याच्यावरून भक्ती विनोद ठाकूर यांना
ही खात्री पटली की हे जे बालक आहे हे दिव्य बालक आहे. यांना भगवंतांचा विशेष कृपाप्रसाद प्राप्त झालेला आहे. आणि म्हणून भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांना रेज ऑफ विष्णू असं देखील म्हणतात. विष्णूचं तेज असलेलं बालक, विष्णूचे तेज असलेले हे प्रभुपाद भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर असंही त्यांना म्हटलं जातं. कारण हे वास्तविक विष्णू भगवंतांचा महाप्रसाद आहे आणि जे या भौतिक संसारामध्ये विशेष कार्य करण्यासाठी आले होते. जेव्हा ते आले होते त्यांचं शरीर ठीकठाक होतं, त्यांचं जे चेहरा आहे थोडासा मोठा होता. तर असं म्हणतात की शरीराच्या मानाने ज्यांचा चेहरा थोडासा मोठा असतो त्यांच्यामध्ये बुद्धी जी असते अफाट भरलेली असते. तर त्यांच्यामध्ये अशा प्रकारची अफाट बुद्धी होती. भक्तिविनोद ठाकूर यांच्या आजोबांनी त्यांना सांगितलं होतं की तुला जो चौथा पुत्र होईल. जे वास्तविक भक्तिविनोद ठाकूरांचं पहिलं लग्न झालं होतं. पहिला पत्नीकडून त्यांना एक पुत्र झाला होता. त्याच्यानंतर त्यांचा स्वर्गवास झाला आणि त्याच्यानंतर त्यांनी दुसरं लग्न केलं भगवती देवी. त्यांना निश्चित मला आकडा माहीत नाही, पण चौथा जो पुत्र झाला म्हणजे पहिला पकडून ते होते बिमला प्रसाद. तर त्यांनी सांगितलं होतं तुला जो चौथा बालक होईल ना तो खास बालक असणार आहे आणि तो विशेष प्रकारची भक्ती करणार आणि संपूर्ण जगताला प्रत्यक्ष रूपी भक्तीचं जे दान आहे, भेट आहे, ते संपूर्ण जगताला तो देणार आहे. तर असं विशेष बालक तुझ्या घरी जन्माला येणार आहे. त्यांची कुंडली पाहिली गेली की मिथुन राशीमध्ये ते जन्माला आले आहेत आणि प्रत्येक राशी जी आहेत त्यांच्या विशिष्ट घरामध्ये बसलेले आहेत. आपण जेव्हा जन्म घेतो त्यावेळेला आपली राशी इकडे तिकडे कुठेतरी वेगवेगळ्या घरामध्ये असते, पण प्रत्येक राशी त्यांच्याच घरात बसलेले होते. असा दुर्मिळ योग त्यांच्या जन्माच्या वेळेला होता. मिथुन राशी त्याच्याच घरात बसलेला होता. मिथुन राशी म्हणजे कॉन्शियसनेस. मिथुन राशी ही कॉन्शियसनेसची देवता आहे, कॉन्शियसनेसचं राशी आहे. कॉन्शियसनेस म्हणजे चेतना. तर ह्या बालकाची चेतना जी आहे ती अतिशय दिव्य असेल. त्याच्यानंतर बुध राशी म्हणजे इंटेलिजन्स, बुद्धी. आणि बुध राशी बरोबर आदित्य योग होता, म्हणजे बुध आदित्य योग. तर असं म्हणतात की ज्याचा बुध आणि आदित्य योग म्हणजे बुध आणि सूर्य हे एकाच बरोबर असतात त्या व्यक्तीचं वक्तृत्व जे असतं, बोलण्याची जी त्याची भाषा शैली जी असते ती उच्च पराकोटीची असते. तर ते म्हणतात की याचा जो बुध आदित्य योग आहे तो जबरदस्त आहे. तेव्हा हे भरपूर वक्तृत्ववान व्यक्ती असणार आहे. त्याच्यानंतर म्हणतात की सूर्य देखील आपल्याच घरात बसला आहे. सूर्य म्हणजे काय? आरोग्य. यांचं आरोग्य देखील फार छान असेल अँड ही विल बी अ लीडर. यांच्यामध्ये नेतृत्व गुण असणार आहेत त्यांच्या आरोग्यामुळे, त्यांच्या निरोगीपणामुळे. चंद्र देखील त्याच्याच घरात बसला आहे. चंद्र म्हणजे मानसिक संतुलन, इमोशनल इंटेलिजन्स. जो आपल्या भावनेला कोणत्याही प्रखर परिस्थितीमध्ये नियंत्रित करतो असा व्यक्ती नेहमी सफल होतो असं म्हटलं गेलं आहे. तर या व्यक्तीला कितीही प्रकारची संकट जरी आली तरी हा व्यक्ती जो आहे आपलं मानसिक संतुलन जे आहे ते नेहमी चांगल्या प्रकारे ठेवू शकतो. आणि दुसरं आहे मोक्षस्थान. तर मोक्षस्थान याचा फार प्रबळ आहे आणि हा यांचा शेवटचा जन्म आहे. वास्तविक अगोदर जन्म नव्हतेच, कारण जेव्हा भगवंतांचे भक्त येतात तेव्हा भगवंतांच्या प्रेममय आदेशाने येतात आणि पुन्हा प्रविष्ट होतात त्यांच्या गोलोक वृंदावन धामामध्ये. तर तेव्हा ते म्हणतात की मोक्षस्थान प्रबळ आहे आणि त्याच्यामुळे या व्यक्तीच्या विरुद्ध अनेक प्रकारचे कटकारस्थान केले जातील. आपण पाहतो ना, बरेच चांगले व्यक्ती असतात, चांगला प्रचार करण्याचा प्रयत्न करतात, तर त्याच्या विरुद्ध अनेक प्रकारचे शत्रू असतात. पण मोक्षस्थान प्रबळ असल्यामुळे याचा कोणीही वाकडं करू शकत नाही. हिंदीत म्हणतो ना, बाल बाका नाही कर सकता. अशा प्रकारचं त्यांचं प्रबळ मोक्षस्थान आहे. आणि त्यांनी शनी देखील त्यांच्या घरामध्ये बसला आहे. तर शनी ग्रहाचं असं म्हणतात की शनी ज्याच्या ग्रहामध्ये प्रवेश करतो
त्याची जी यशस्वी होण्याची प्रक्रिया आहे ती खालावली जाते. त्याचं यश जे आहे ते खालच्या प्रतीला जातं. हळूहळू यश प्राप्त होते त्याला, कधी कधी मिळत पण नाही. पण यांचा जो शनी जी राशी आहे त्या शनी राशीमध्ये त्यांना जबरदस्त भक्तीचा योग आहे आणि सांसारिक योग नाही आहे. म्हणजे शनी जो आहे एका दृष्टीने संसार हिरावून घेतो आणि भगवंतांची भक्ती प्रदान करतो. आणि ती भगवंतांची भक्ती जी आहे ही जी शनी राशी आहे भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर महाराजांना प्रदान झालेली आहे. सांगण्याचा तात्पर्य काय आहे की प्रत्येक राशी जी आहे यांना अनुकूल होते. पण शास्त्रामध्ये हे म्हटलंय की जे भगवंतांचे महान भक्त असतात ते ग्रह असो, राशी असो, ज्योतिषशास्त्र असो, काही असो, कुंडली असो, चांगली असो किंवा वाईट असो, काही फरक पडत नाही, ते त्याच्या वरचढ असतात. पण असंही म्हटलं गेलंय तर राशीच्या माध्यमातून जर एखाद्या आचार्यांचा आपण गुणानुवर्णन करू शकतो तर का नाही करायचं. म्हणून मी हे तुम्हाला सांगितलं. तर हे सगळं पाहून भक्ती विनोद ठाकूर महाराजांना खात्री पटली की हे बालक जे आहे विशेष बालक आहे आणि जगन्नाथजींच्या कृपेने हे बालक गौडीय संप्रदायाची जी अधोगती झालेली आहे ती तिचा नाश करून, तिचा खंडन करून तिला मूळ पदावर आणून देण्यासाठी आलेला आहे. आणि आपण नंतर पाहतो की त्यांच्याच प्रेमय आदेशाने आपले परमगुरु श्रील प्रभुपाद संपूर्ण पाश्चात्य देशामध्ये 14 वेळा जाऊन येतात आणि भक्तीचा जो झेंडा आहे संपूर्ण विश्वभर रोवतात. आणि याची जी सुरुवात आहे ती कोणी केली? बिमलाप्रसाद भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर श्रील प्रभुपाद. तर लहानपणापासूनच त्यांनी आपले अनेक प्रकारचे हे जे विशेष गुण आहेत ते दाखवायला सुरुवात केली होती. तर जगन्नाथपुरीला जे मंदिर आहे आणि त्यावेळेला जून जुलै महिन्यामधून त्यांची रथयात्रा निघते. त्या मंदिरातून ते गुंडीचा मंदिर जे आहे हे जवळजवळ 1.5-2 किलोमीटरचा हा रस्ता आहे. तिथे ती रथयात्रा घडते. वास्तविक रथयात्रा जो आहे 2 तासामध्ये होऊ शकतं. पण कधी कधी काय होतं जगन्नाथजींना काय इच्छा होते कळत नाही. त्यांचा रथ कधी कधी हलतच नाही. तर असं बऱ्याच वेळेला झालेलं आहे की त्यांचा रथ जो आहे 2-2, 3-3 दिवस एका ठिकाणी अडकून पडतो. कारण कोणाला माहीत नाही. सगळं काही विशेष व्यवस्थित चालू आहे पण तरीही रथ ओढला तरी ओढला जात नाही. तर हे छोटेसे बालक बिमलाप्रसाद 4 महिन्याचे होते आणि तो जो रस्ता आहे जिथून जगन्नाथजींची रथयात्रा होते त्या रस्त्याला म्हणतात ग्रँट रोड. आपला एक ग्रँट रोड आहे जिथे राधा गोपीनाथजींचं मंदिर आहे. पण हे तिकडचं ग्रँट रोड. तर त्या ग्रँट रोडमधून जगन्नाथजींच्या मंदिरापासून तर गुंडीच्या मंदिरापर्यंत रथयात्रा निघते. तर त्यावेळेला म्हणजे 1874ला रथयात्रा निघाली आणि तिथे नारायण छाता म्हणून भक्ती विनोद ठाकूर यांच्या घराचं नाव नारायण छाता होतं. आणि आज तोच नारायण छाता जो आहे गौडीय मठ आहे. बरेच लोक जर कोणी जाऊन आले असतील तर त्यांना माहिती आहे की ग्रँट रोडवर नारायण छाता म्हणून एक जागा आहे जिथे अगोदर भक्ती विनोद ठाकूरांचं घर होतं. तर रथयात्रा रथ निघाला आणि बरोबर नारायण छाताच्या समोर उभा राहिला आणि निघता निघत नाही. 3 दिवस झाले. भक्ती विनोद ठाकूरांनी विचार केला की अरे ही तर कृपा आहे. बघा चांगलं असो किंवा वाईट असो भगवंतांचे भक्त त्याच्यामध्ये कृपा शोधतात. ते म्हणतात दिस इज अ ग्रेट ऑपॉर्च्युनिटी, कीर्तन करा. 3 दिवस सतत कीर्तन चालू राहिलं. आणि भक्ती विनोद ठाकूरांची पत्नी भागवती देवी त्यांनी विचार केला की चला रथामध्ये वरती चढूया आणि आपल्या बालकाला जगन्नाथजीचं दर्शन घडवूया. आणि त्यावेळेला म्हणजे आजही वेगवेगळे रथ असतात. जगन्नाथजींचा वेगळा रथ, सुभद्रामय्याचा वेगळा रथ, बलदेवजींचा वेगळा रथ. आणि त्यावेळेला म्हणजे जवळजवळ आजपासून 2 वर्षांपूर्वीपर्यंत आपण जगन्नाथजींच्या रथामध्ये प्रवेश करू शकत असू आणि जगन्नाथजींना आलिंगन पण आपण घालू शकतो. पण आता ते हायकोर्टने बंद केलं आहे.
तर पूर्वीपासून ही प्रथा होती की पंडांचं थोडंसं मैत्री असेल आपली तर आपण रथावर चढू शकतो आणि जगन्नाथजींना आलिंगन घालू शकतो. तर भागवती देवींनी ठरवलं की 3 दिवसापासून जगन्नाथजी इथे उभे आहेत, आपलं जे बालक आहे विमला प्रसाद याला वरती घेऊन जाऊया. वरती ते चढल्या आणि बालकाला जवळ घेऊन गेले. बालकाने थोडासा असा जगन्नाथजींना हात लावला आणि हात लावल्याबरोबर जगन्नाथजींचा जो हार होता त्या बालकाच्या गळ्यात पडला आणि भक्ती विनोद ठाकूरांना पुन्हा साक्षात्कार झाला की हे विशेष बालक आहे. आणि तत्क्षणी ते रथ हलू लागला आणि रथ पुढे जायला सुरुवात झाली. तेव्हा त्यांना कळलं की वास्तविक जगन्नाथजींना या बालकाला बघायचं होतं, जे बालक पुढे येऊन जो गौडीय संप्रदाय आहे त्याला एक नवीन दिशा प्रदान करणार होते. तर हे अशा प्रकारची त्यांची लीला जी आहे 4थ्या महिन्यातच त्यांनी दाखवायला सुरुवात केली. त्याच्यानंतर विमला प्रसाद हे 4 वर्षाचे बालक होते. त्यांच्या घरामध्ये वैष्णव कल्चर परंपरा आपण म्हणतो ती अगोदरपासूनच होतं. तर विमला प्रसाद जे आहे त्यांना आंबे आवडायचे. तर वडिलांना अनेक प्रकारचे गिफ्ट मिळायचे. ते जिल्हाधिकारी होते तर त्यांना आंबे देखील मिळायचे. 4 वर्षाचे बालक होते. आंबे आणल्याबरोबर विमला प्रसाद खुश आणि आंबा घेतला आणि तोंडात टाकला. विमला प्रसादने म्हटलं की भक्ती विनोद ठाकूर म्हटले की विमला प्रसाद तुला माहिती आहे ना आपली काय परंपरा आहे की अगोदर जे काही आलं आहे ते भगवंतांना भोग म्हणून दाखवायचा, त्याच्यानंतर तो भोग जो आहे प्रसाद म्हणून ग्रहण करायचा. भगवंतांना भोग न दाखवता खाणं म्हणजे एक अपराध आहे. विमला प्रसाद ऐकतात. 4 वर्षाचं बालक ते म्हणतात की आजपासून मी आयुष्यभर आंबा खाणार नाही. विचार करा, 4 वर्षाचं बालक आहे, चुकून झालं त्यांच्या हातातून. वडिलांनी काही म्हटलं नाही, स्वतः संकल्प केला. आणि त्यांनी काय संकल्प केला, जे आंबे आवडतात ते आंबे 4 वर्षाच्या बालकाने प्रतिज्ञा केली की मी कधीही खाणार नाही. म्हणजे स्वतःला एक प्रकारचं शिक्षण देण्यासाठी की पुढे जाऊन अशा प्रकारची चूक होता कामा नये. या भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर महाराजांनी संपूर्ण आयुष्यात कधीही आंबे खाल्ले नाही. तर बऱ्याच वेळेला भक्तगण त्यांच्याकडे यायचे. गुरुदेव झाले होते, त्यांचं मोठं नाव झालं होतं, प्रतिष्ठा झाली होती. त्यांना आंबे घेऊन यायचे. ते म्हणायचे गुरुदेव खा ना आंबे, काय झालं, 4 वर्षाच्या बालकाने होऊन जातं कधी कधी. तर ते म्हणतात की ईशोपनिषदामध्ये म्हटलेलं आहे ईशावास्य जगत सर्वम. या संपूर्ण सृष्टीमध्ये प्रत्येक कुठेही नजर तुम्ही फिरवा, सगळं काही भगवंतांचं आहे. आणि जे काही भगवंतांचं आहे त्याचा भोग घेण्याच्या अगोदर भगवंतांना अर्पण करून त्याचा भोग घेतला जातो. तेव्हा मी अर्पण केलेलं नाही तेव्हा मला ते खाण्याचा अधिकार नाही. तुम्ही विचार करा, आपण लहानपणापासून कधीच भोग दाखवलेला नाही, आपल्याला काहीच खाण्याचा अधिकार नाही आहे. तुम्ही म्हणाल काय म्हणतात प्रभू, पण म्हणतो ना की आपण अनुकरण नाही करायचं, अनुसरण करायचं. ठीक आहे, आज आपल्याला भक्ती मिळाली भगवंतांच्या कृपेने, वी शुड बी ग्रेटफुल. आणि अगोदर माहीत नव्हतं पण आज आपल्याला कळलं आहे, तर त्या नियमाचं पालन यथायोग्य करण्याचा आपण प्रयत्न करायचा. तर भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणजे विमला प्रसाद, लहानपणापासूनच त्यांची तेजस्वी बुद्धी होते, महापंडित होते. ते संस्कृत विषयामध्ये पण ते महापंडित होते. 5 वर्षाचे असताना त्यांनी श्री गौरांग महाप्रभूंवर 2 श्लोकांची रचना केली. आणि त्याचा अर्थ असा होता की चैतन्य महाप्रभू जगन्नाथपुरीमध्ये जगन्नाथजींचं दर्शन घेत आहे. म्हणजे भगवंत स्वतः जगन्नाथजीचं दर्शन घेत आहेत आणि त्या दर्शनाने ते अतिशय गदगद झालेले आहेत. आणि त्यामुळे त्यांचे जे चरण कमल आहेत ते खाली जमिनीवर खालपर्यंत दगडावर रोवले गेलेले आहेत. आणि ही त्यांच्या भक्तीची शक्ती आहे. भगवंत वास्तविक
पूर्ण पुरुषोत्तम आहे, पण तरीही ते कोणता रोल करतायत? भक्ताचा रोल करतायत. आणि भक्ती कशी करावी हे आपल्याला सांगतायत. तर हा सुंदर श्लोक जो आहे विमला प्रसादने केवळ 5 वर्षाचे असताना लिहिला होता. 7 वर्षाचे असताना त्यांनी संपूर्ण भगवद्गीता कंठस्थ करून टाकली होती. पाठांतर, पूर्ण पाठांतर. एखादं पुस्तक वाचलं तर फुल त्यांचं पाठांतर होऊन जायचं. कोणीही कोणताही प्रश्न विचारा, कोणत्या पानावर काय लिहिलंय, एवढी त्यांची प्रखर बुद्धिमत्ता होती. त्यांना काय म्हटलं होतं मी? रेज ऑफ विष्णू. ज्यांना स्वतः विष्णूचं तेज म्हटलेलं आहे, त्या व्यक्तीची बुद्धिमत्ता किती प्रगाढ असेल याची आपण कल्पना पण नाही करू शकत. तर बघा, आता यांना भौतिक शिक्षण घेण्याची काही आवश्यकता नाही आहे, कारण एवढं आध्यात्मिक ज्ञान जे आहे भरलेलं आहे त्यांच्या संपूर्ण मस्तिष्कामध्ये, संपूर्ण त्यांना सगळं काही ज्ञात आहे. पण त्यांना भौतिक शिक्षण घेण्याची आवश्यकता नाही. पण भक्ती विनोद ठाकूर म्हणतात की हा जो माझा बालक आहे तो पुढे होऊन भगवंतांचा महान भक्त होणार आहे, सगळीकडे प्रचार करणार आहे. ब्रिटिशांचं साम्राज्य आहे, पाश्चात्य देश काय असतं, पाश्चात्य भाषा काय आहे, इंग्लिश भाषा काय आहे हे त्याला कळलं पाहिजे. म्हणून ते त्यांना वेस्टर्न फिलॉसॉफी वगैरे शिकली जायला पाहिजे, म्हणून त्यांना ते ओरिएंटल सेमिनारी स्कूलमध्ये टाकतात. ते भौतिक शिक्षण देखील घेतात. त्याच्यानंतर त्यांना युनियन स्कूलमध्ये कलकत्तामध्ये ॲडमिशन घेतात. आणि हायर एज्युकेशनमध्ये त्यांना मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ग्रामर शिकवण्यासाठी, केवळ व्याकरण शिकवण्यासाठी त्यांना तिथे ॲडमिशन घेतात. तर कोणी म्हणेल की एवढं आध्यात्मिक ज्ञान आहे तर भौतिक ज्ञानाची काय आवश्यकता आहे? तर बघा, भगवद्गीता, बऱ्याच व्यक्तींनी भगवद्गीता कोर्स केला असेल, केलाय की नाही? झाला आहे ना, सगळ्यांचा झाला. तर भगवद्गीतेचे 5 विषय आहे: जीव, भगवंत, काल, कर्म, प्रकृती. कोणते 5 विषय आहे? जीव, भगवंत, काल, कर्म, प्रकृती. आता प्रकृती म्हणजे कोणती प्रकृती? भौतिक प्रकृती, भौतिक संसार. आणि भगवद्गीता कोणता विषय आहे? आध्यात्मिक. तर आध्यात्मिक विषय आपल्याला शिकायचा आहे तर भौतिक संसार जाणण्याची काय आवश्यकता आहे? पण भौतिक संसार कसं कार्य करतं हे जर आपण चांगल्या प्रकारे जाणू, तेव्हा आध्यात्मिक ज्ञान जे आहे आपण अतिशय अजून चांगल्या प्रकारे जाणू शकतो. दुसरं एक उदाहरण देतो. एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या सायंटिस्टला प्रकाश या विषयावर PhD करायची असेल, परंतु अंधाराविषयी काहीही जाणणार नाही, त्या व्यक्तीला प्रकाश कळेल का? सांगा मला. जर प्रकाश या विषयावर अभ्यास करायचा असेल तर अंधार काय आहे हे जाणणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आध्यात्मिक जगत काय आहे हे जाणायचं असेल तर भौतिक संसार कशा प्रकारे क्षणभंगूर आहे हे जाणल्यानेच आपण आध्यात्मिक जगत जाणू शकतो. तर म्हणून भक्ती विनोद ठाकूरांनी, म्हणून भक्तांनी कधीही हा गैरसमज करू नये की मला आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करायचं आहे म्हणून मला बाहेरचं ज्ञान मिळवण्याची काय आवश्यकता नाही, कारण ते परस्पर पूरक आहे. ते जाणल्याने आपण अजून चांगल्या प्रकारे आध्यात्मिक जी सेवा आहे ती करू शकतो. ते ज्योतिषशास्त्रामध्ये अतिशय प्रगत होते. ते असं म्हणायचे की पृथ्वीचं वातावरण कसं आहे आणि आंब्याच्या झाडावरून कोणता आंबा खाली पडेल एवढं त्यांना ज्ञान असायचं. तुम्ही विचार करा, म्हणजे किती प्रखर बुद्धी असेल भक्ती सिद्धांत सरस्वती महाराजांची. तर त्यांची ही अफाट शक्ती पाहून आणि त्यांनी कठीणातून कठीण अशा शास्त्रांवर टीका लिहिली होती. विचार करा किती शक्ती असेल. आणि त्याच्यामुळे त्यांना पदवी दिली गेली. कोणती पदवी दिली? सिद्धांत सरस्वती. सरस्वती म्हणजे कोण? बुद्धीची देवता. आणि ज्या बुद्धीची देवतांचा पूर्ण कृपा आहे अशा व्यक्तीला त्यांनी ही पदवी दिली, सिद्धांत सरस्वती. आणि त्याच्यानंतर विमला प्रसादांनी तेच नाव पुढे भक्ती जोडून भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणून ते संपूर्ण जगभर विख्यात झाले गौडीय संप्रदायामध्ये.
तर ते मायावादाचं खंडन करायचं. मायावाद म्हणजे काय? जसं मी म्हटलं की प्रकाश जर शिकायचा असेल तर अंधार जाणणं आवश्यक आहे. आपण इथे भगवंतांची पूजा अर्चना करतो म्हणजे साकार रूपामध्ये करतो, है की नाही? तर त्याचप्रमाणे काही मायावादी लोक असतात, ते म्हणतात की सगळं काही एक आहे, मी पण भगवंत आहे, तू पण भगवंत आहे, सगळे भगवंत आहे. तर कोणी कोणी नास्तिकवादाचा पण प्रचार करतात. तर या मायावादाचं ते खंडन करायचं. मायावाद भाष्य सुनिले हाय सर्वनाश. जो मायावादी भाष्य ऐकतो त्याचा सर्वनाश होतो असं म्हटलं गेलं आहे. तर असं झालं की एकदा एक पश्चिम बंगालचे खूप मोठे विद्वान परंतु नास्तिकवादाचा प्रचार करणारे, त्यांचं नाव होतं ईश्वरचंद्र विद्यासागर. काय नाव होतं? ईश्वरचंद्र विद्यासागर. तर ते नास्तिकवादाचा प्रचार करायचे. ते म्हणायचे की मी भगवंत वगैरे काही मानत नाही. जे पाहिलं नाही ना त्याचा प्रचार करायचा नाही. मी बघू शकत नाही तर मी कशाला सांगू? मला प्रश्न विचारतात लोक, भगवंत कुठे आहे? मी दाखवू शकत नाही तर मी सांगतो भगवंत नाहीच आहे. अशा प्रकारचा ते प्रचार करायचे. आणि तेव्हा ते या छोट्या बालकाला भेटले, 15 वर्षाचंच बालक असतील, आणि बिमल प्रसाद म्हटले की तुम्ही अशा प्रकारचा प्रचार का करतात? आपण एखादी वस्तू बघू शकत नाही म्हणजे ती वस्तू हयातच नाही असं होत नाही. कळलं तुम्हाला? एखादी वस्तू मी जे बघू शकत नाही त्याचा अर्थ ती वस्तू हयातच नाही असं नाही. ते म्हणतात की तुम्ही अशा प्रकारचा प्रचार का करतात? तुमचं पुस्तक बुधोदय मी वाचलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही लिहिलंय, काय लिहिलंय? ईश्वर निराकार चैतन्य स्वरूप. ईश्वर निराकार, आकारच नाही, आणि पुढे काय लिहितात? चैतन्य स्वरूप. बोलतात हे काय गौड बंगाल आहे? ईश्वर निराकार आणि चैतन्य स्वरूप. निराकार पण आहे आणि चैतन्य स्वरूप पण आहे. बोलतात अरे माझ्या लक्षात नाही आलं. लक्षात नाही आलं मग लिहिलं कशाला? आणि ते म्हणतात पुढे काय लिहिलं? निराकार तुम्हार चरण देखी. म्हणजे आकार नाही आणि चरण पाहिलं. हे कुठे केलं बाबा? तर असं कुठे झालं? दाखवा मला. ते म्हणतात काहीतरी गडबड झाली, मी ते एडिट करतो. एवढी त्यांची विलक्षण बुद्धी होती. तर ते संस्कृत महापंडित जे होते त्यांच्याकडे संस्कृत शिकायचे, आणि त्या महापंडितांनी जी संस्कृत शिकली होती ती 2 वर्षामध्ये शिकली होती. आणि संस्कृतामध्ये संधी असते, संधी माहिती? 2 शब्द जोडून संधी बनते. ती संधी विमला प्रसादांनी 2 दिवसात शिकली. आणि त्याच्यानंतर पाणिनीचं संस्कृत शास्त्र आहे, ते पाणिनी ते 2 आठवड्यात शिकले. ते संस्कृत महापंडित म्हटले अरे काय करतोय तू? मी 2 वर्षात शिकलो आणि तू 2 आठवड्यात शिकला. आणि हे पाणिनी जो शिकला ना त्याला मोक्ष प्राप्त होतो. आणि भक्ती सिद्धांत म्हणतात मी मोक्ष प्राप्तीसाठी पाणिनी शिकलेलो नाहीये. तुम्ही जर मला मोक्ष प्राप्तीसाठी पाणिनी शिकवत असाल ना तर मी तुमचा त्याग करतो. आणि ते त्यांचा त्याग करतात. ते म्हणतात मी पाणिनी भगवंतांची भक्ती शिकण्यासाठी केलेला आहे. भागवतमचा प्रचार कसा करावा, भगवद्गीता कशी जाणावी त्याच्यासाठी मी संस्कृत शिकलेलो आहे. या आचार्यांकडून आपण हे शिकलं पाहिजे. वेदांमध्ये आपल्याला हे सांगितलेलं आहे की जर एखादा गुरु, भले तो आपला गुरु असेल, आपले गुरु असतील, पण ते जर आपल्याला कृष्ण प्रेम देत नसतील तर आपण त्यांचा त्याग करू शकतो. तर एक शिक्षक त्यांना सांगत होते की पहिले सभ्य बना, मग तुम्ही आपोआप भक्त बनाल. भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणतात हे कसलं तत्वज्ञान आहे? पहिले भक्त बना, आपोआप तुम्ही सभ्य बनाल. आता तुम्ही बघा, भक्त बनल्यानंतर तुमच्यामध्ये बरेच काही चेंजेस झाले असतील की नाही? अगोदर तुम्ही सभ्य बनला की अगोदर तुम्ही भक्त बनला? भक्त बनलं की आपोआप सभ्य बनाल असं कोण म्हणताय? विमला प्रसाद म्हणताय. मोठ्यांची तोंड बंद करायची ते. आणि ते भक्ती विनोद ठाकूरांचे सेक्रेटरी बनले. आपले जे महाराज वगैरे असतात त्यांच्याबरोबर सेक्रेटरी असतात की नाही? भक्ती विनोद ठाकूर कोण होते त्यांचे?
वडिलांचेच ते सेक्रेटरी बनले. ते म्हणायचे मला दुसऱ्या कोणाचं प्रवचन नाही आवडत, माझ्या वडिलांचंच आवडतं, आणि ते त्यांचे सेक्रेटरी बनले. चातुर्मासाचा असा ते उपवास करायचे कोणीही करू शकत नाही. कमीत कमी झोपायचे आणि त्यांच्या समोर असं भोजन ठेवलेलं असायचं, असे हात त्यांचे, ते असे हात करायचे आणि त्या ताटामध्ये तोंड टाकायचे आणि जेवढा एक घास येईल ना तेवढंच जेवण. अशा प्रकारचा त्यांनी चातुर्मास केला आणि त्यांचं शरीर जे आहे ते अतिशय बारीक झालं. वडिलांनी सांगितलं एवढं काही करण्याची आवश्यकता नाही, तू तर तसाच महान आहे, तर तुझी आवश्यकता आहे संपूर्ण जगताला, तेव्हा स्वतःचं आरोग्य सांभाळून भक्ती करा. भक्तिविनोद ठाकूरांनी एकदा एका ठिकाणी सुंदर लिहिलेलं आहे की भक्ती फार महत्वाची आहे, पण त्याचबरोबर आरोग्य देखील महत्वाचं आहे. जर एखाद्या जहाजामध्ये आपण पुढे जात आहोत नदीमधून, आणि त्या जहाजाला होल आहे तर काय होईल, ती जहाज बुडून जाईल. जर आपलं शरीर स्वस्थ नसेल तर आपण भक्ती करू शकत नाही, काहीच करू शकत नाही. म्हणून ते म्हणतात आरोग्य देखील इम्पॉर्टंट आहे. वाय? कारण त्या आरोग्याच्या माध्यमातून आपण सेवा करू शकतो. तर मी तुम्हाला हे भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर, तुम्हाला हे कळलं असेल की त्यांची पर्सनॅलिटी काय असेल. जबरदस्त पर्सनॅलिटी होती, जबरदस्त त्यांचं तेज होतं. इथे तुम्ही पाहू शकाल, ते गुरुपरंपरा आहे, त्याच्यानंतर प्रभुपादांच्या बाजूला त्यांचा फोटो आहे. जबरदस्त म्हणजे फार विलक्षण अशी त्यांची बुद्धिमत्ता होती. तर एवढं तेज असलेल्या व्यक्तीचा गुरु कसा असला पाहिजे, तेवढंच तेज असलं पाहिजे ना. आता तुम्ही या भक्तीच्या संप्रदायात आहेत तर तुम्हाला एक कळलं असेल की गुरु करणं वास्तविक जीवनाचं लक्ष्य आहे, आणि तो गुरु आपल्याला कृष्ण प्रेम देणारा असावा, हे कळलं आहे तुम्हाला. भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर जरी महान असतील पण तरीही त्यांना गुरूंची आवश्यकता होती, आणि ते गुरु कसे असतील तुम्ही विचार करा. तर त्यांच्या गुरूंचं नाव आहे गौर किशोरदास बाबाजी महाराज. आता मी त्यांच्याविषयी तुम्हाला सांगतो. तर गौर किशोरदास बाबाजी महाराज हे 30 वर्ष वृंदावनामध्ये होते, ब्रजमंडलमध्ये, आणि 30 वर्ष त्यांनी तपस्या केली. किती वर्ष? 30 वर्ष. 30 वर्ष तपस्या केल्यानंतर ते 1898 मध्ये नवद्वीपला मायापूरला आले. आणि अवधूत ऐकलंय तुम्ही? अवधूत म्हणजे केव्हा काय करेल ते नेम नाही. कपडे घातले तर घातले, नाही तर नाही. असंच कुठे स्मशानभूमीमध्ये ते प्रेतांवरचे कपडे ते कधी कधी घालायचे काही. आणि गंगा नदीची जी वाळू आहे ते खायचे. बघा मी काय म्हटलं, भक्तांचं आपण अनुसरण करायचं, अनुकरण नाही. आपण नकल करू शकत नाही. तांदूळ जे आहे ते कच्चा खायचे ते, आणि जिथे आपण मलमूत्र विसर्जन करतो अशा ठिकाणी ते राहायचे. का राहायचे? कारण तिथे त्यांना कोणी डिस्टर्ब करणार नाही, कारण एवढे मोठे बाबाजी होते ते. आणि आपल्यासारखे लोक गेल्यावर काय करतो आपण, बाबाजी माझा हात बघा ना, मला हे होईल का, ते होईल का, नोकरी मिळेल का, मुलगा होईल का, मुलगी होईल का. ते बाबाजी नेहमी अशा ठिकाणी जायचे जिथे त्यांना कोणीही भेटणार नाही, आणि हे भजन करायचे. आणि त्यांना एक व्यक्ती आवडायचं, आणि ते व्यक्ती म्हणजे भक्तिविनोद ठाकूर. बघा एवढे मोठे बाबाजी आहेत पण ते प्रवचन कोणाचं ऐकतात? भक्तिविनोद ठाकूर, म्हणजे विमला प्रसादांच्या वडिलांचं. तर ते भक्तिविनोद ठाकूरांना शिक्षा गुरु मानायचे. आणि भक्तिविनोद ठाकूरांनी यांना पाहिलं होतं, आणि त्यांचं दोघांचा नेहमी चांगला संवाद व्हायचा. आणि गौर किशोरदास बाबाजी महाराज नेहमी त्यांच्या घरी जायचे. आणि भक्तिविनोद ठाकूरांनी आपल्या मुलाला विमला प्रसादला सांगितलं होतं, तुला जर कोणी गुरु करायचा असेल तर हीच व्यक्ती तुला गुरु म्हणून. आणि गौर किशोरदास बाबाजींनी ठरवलं होतं की आयुष्यात शिष्य करायचं नाही, एकही शिष्य ठेवणार नाही. या भौतिक संसारात कोणी शिष्याचा लायकीचाच नाही आहे, मी एकही शिष्य ठेवणार नाही हा संकल्प केला होता. पण विमला प्रसाद त्यांच्या मागेच असायचे. मग ते म्हणायचे आज नाही, उद्या, चल तर पुढच्या वर्षी, पुढच्या महिन्यात.
ते बोलतात नाही, चैतन्य महाप्रभू माझ्या स्वप्नात येतील ना तेव्हा मी तुम्हाला शिष्य म्हणून स्वीकार करेल. मग ते म्हणाले जे चैतन्य महाप्रभू आले का? बोलते आले होते, पण ते म्हटले आता पुढच्या वेळेला. असा करून त्यांचा टाइमपास चालू होता, कारण त्यांनी ठरवलं होतं की मला शिष्य नको आहे. मग तेव्हा त्यांनी भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांनी सांगितलं, जर तुम्ही मला शिष्य म्हणून स्वीकार करत नसाल तर मी या गंगा नदीमध्ये माझे प्राण सोडणार. आणि त्यांचा तो संकल्प होता. आणि मग त्यांनी ठरवलं की हीच व्यक्ती आणि एकमेव हीच व्यक्ती माझा शिष्य म्हणून असेल. आणि मग त्यांनी त्यांना नाव दिलं वार्ष भानवी देवी दायते दास. त्यांचं काय नाव दिलं? वार्ष भानवी देवी. वार्ष भानवी म्हणजे वृषभानूची पुत्री. कोण आहे वृषभानूची पुत्री? राधा राणी. राधा राणीचे प्रियतम कोण आहे? कृष्ण. त्यांचे दास असं त्यांना नाव दिलं, वार्ष भानी देवी दायते दास. आणि काय केलं त्यांनी? आपले जे चरण कमळ आहे ते विमला देवीच्या डोक्यावर ठेवले. म्हणजे किती कृपा दिली असेल तुम्ही विचार करा. संपूर्ण बैरागी परमहंस बाबाजी, गौर किशोरदास बाबाजी महाराज. आणि हे दिल्यानंतर भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर महाराज यांच्यामध्ये अशा प्रकारे भक्ती संचारली, आपण कल्पना करू शकत नाही. एवढी त्यांनी भक्ती जी आहे संपूर्ण पश्चिम बंगाल आणि संपूर्ण भारतभर त्यांनी पसरवली. तर एकदा हे भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर महाराज स्टीमरने जात होते. स्टीमर म्हणजे ती जोरात बोट जाते ना, आणि खडखड खडखड आवाज येतो, डड 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 असा आवाज येत असतो आणि जोराने जात असते. तर त्याच्याने ते जातात. तर एक व्यक्ती त्यांना प्रश्न विचारतो की तुम्ही गोष्ठानंदी आहात, म्हणजे तुम्ही प्रचार करतात, पण तुमचे जे गुरु आहेत गौर किशोरदास बाबाजी महाराज, ते तर कधीच प्रचार करत नाही. ते भजनानंदी आहे, ते नेहमी भजन करतात, साधना करतात. तर ते त्यांना प्रश्न विचारतात, तुमचे गुरु जे आहेत ते भजनानंदी आहेत आणि तुम्ही गोष्ठानंदी आहात. ते बोलत नाही आणि तुम्ही बोलतच असतात. तर ते म्हणतात ही जी बोट आहे ना ती काय करते? डड 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 आवाज करते ना, मी असाच आवाज करत असतो, प्रचार करत असतो. पण हा आवाज कशामुळे येतो? बॅटरीमुळे येतो. बॅटरीचा आवाज येतो का? बॅटरीचा आवाज नाही येतो, बॅटरीमुळे येतो. माझे गुरु हे बॅटरी आहेत. माझे गुरु हे बॅटरी आहे आणि त्या बॅटरीमुळे मला हा आवाज, जो प्रचाराचा जो आवाज आहे, हरे कृष्णाचा ध्वनी जो आहे, मी संपूर्ण जगताला देतोय. पण याचा अर्थ असा उद्यापासून विचार नका करू तुम्ही की अरे म्हणजे आपल्याला भजनानंदी व्हायचं कारण नाही, सरळ 7-8 वाजता उठायचं आणि प्रचाराला जायचं. म्हणून असं म्हटलंय की भजनानंदी पण व्हायचं आणि गोष्ठानंदी पण व्हायचं. साधना करायची आणि प्रचार करायचा, जसे आपले जानकीनाथ प्रभूजी करतात. तर हे आपले भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर महाराज झाले. आता विमला प्रसाद नाही राहिले, ते मायापूरला गेले. हरिदास ठाकूरांची तिथे समाधी आहे, आम्ही गेलो आहोत तिथे. आणि हरिदास ठाकूर हे रोज 3 लाख नाम घ्यायचे. आपण किती माळा करतो? 16. वास्तविक गौडीयामध्ये किती करतात? 64. 64 गुणिले 3 192 माळा हरिदास ठाकूर करायचे. तर भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर महाराजांनी एक छोटीशी झोपडी बांधली तिथे आणि 10 वर्ष प्रतिदिन 192 माळा केल्या त्यांनी. म्हणजे रोज 3 लाख माळ असे 10 वर्ष त्यांनी केले आणि जबरदस्त साधना त्यांनी केली. आणि एवढा तेज त्यांच्यामध्ये निर्माण झाला आणि त्या तेजाने त्यांनी असा जो प्रचार केला आणि त्या प्रचारामुळे आपण पाहतो की वास्तविक त्यांच्या प्रचारामुळेच आपले भक्तिवेदांत स्वामी महाराज जे आहे त्यांनी तो प्रचार पुढे नेला आणि संपूर्ण विश्वभर हा प्रचार झाला पाश्चात्य देशामध्ये. म्हणजे विचार करा की साधनेला किती महत्व आहे. म्हणून साधना व्यवस्थित केली पाहिजे आणि त्या साधनेने जे तेज प्राप्त होतं आणि ते तेज जे आहे आपण भगवंतांच्या भक्तीसाठी त्याचा आपण विनियोग करू शकतो. तर
भक्ती सिद्धांत सर्वरी ठाकूर यांचे 3 महत्त्वाचे योगदान आहे. आता हे योगदान सांगितल्यानंतर मी माझं जे प्रवचन आहे ते संपवेल. तर हे आपल्याला कळलं पाहिजे की गौडीय परंपरेमध्ये आणि खास करून आज आपण इस्कॉनच्या माध्यमाने जे काही फळ आहे, भक्तीचं फळ जे आपण चाखतो आहोत, वास्तविक त्याचं जे श्रेय आहे ते भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर महाराज यांना जातं. तर त्यांनी 3 प्रकारचे योगदान दिलेले आहेत. तर पहिलं योगदान काय आहे, त्यांची एक स्तुती आहे, मंगलाचरण आहे. नमस्ते गौरवानी श्री मूर्ते दीनतारिणे, रूपानुग विरुद्ध अपसिद्धांत ध्वांत हारिणे. त्यांनी हे एक महत्वाचं कार्य केलं. काय केलं त्यांनी? नमस्ते गौरवानी श्री मूर्तये दीनतारिणे. दीनतारिणे म्हणजे आपल्यासारखे जे दीनपतित जे जीव आहेत त्यांना तारण करण्यासाठी त्यांनी काय केलं? नमस्ते गौरवानी, गौरवाणीचा प्रचार केला. आणि दुसरं काय केलं? रूपानुग विरुद्ध अपसिद्धांत ध्वांत हारिणे. मी काय सांगितलं होतं? चैतन्य महाप्रभू आल्यानंतर त्यांनी भक्तीचा सिद्धांत मांडला. तो भक्तीचा सिद्धांत रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी यांनी संपूर्ण जगभर प्रसारित केला. 250-300 वर्ष झाले आणि कलियुगाच्या दुष्प्रभावामुळे ते जे सिद्धांत आहे काही दृष्ट प्रवृत्तीच्या व्यक्तींनी तोडून मोडून काढले आणि त्यांचा आपला सिद्धांत बनवला. काहींनी हरे कृष्ण जो मंत्र आहे त्याला पण मोडून तोडून प्रकट केला आणि त्यांचा वेगळा मंत्र बनवला. आणि अशा प्रकारचा जो अपसिद्धांत आहे त्यांनी ध्वांत हारिणे म्हणजे ध्वस्त केला आणि जो चैतन्य महाप्रभूंचा मूळ सिद्धांत आहे पुन्हा प्रकट केला. तर त्यांनी असा शोध लावला की अशा प्रकारचे 13 अपसंप्रदाय आहेत जे चुकीचा प्रचार करतायत, त्यांना मोडून काढणं फार आवश्यक आहे. तर मी काय म्हटलं होतं सुरुवातीला, ज्याचा मोक्ष घर जो अतिशय प्रबळ असतो ना, कधी कधी त्याच्या विरुद्ध अनेक प्रकारचे कटकारस्थान होतात. तर यांच्या विरुद्ध पण असे अनेक प्रकारचे कटकारस्थान झाले. त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला. त्यांना बऱ्याच वेळेला चर्चासत्रामध्ये बोलावलं गेलं आणि ते काहीतरी शोधायचे की यांच्या विरुद्ध आपण कसं जाऊ शकतो. तर एका ठिकाणी एक चर्चासत्र होतं. यांना असं वाटायचं की हे ब्राह्मणांच्या विरोधात आहेत. तेव्हा त्या चर्चासत्रामध्ये असा प्लॅन केला गेला की यांना गाठायचं आणि काहीतरी हल्लागुल्ला करायचा, असं एक प्लॅन ठरला गेला. भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर जे होते ते अतिशय चतुर होते, त्यांना माहीत होतं, पण ते तरीही तयारीनिशी गेले. भक्त जो असतो तो नेहमी तयारीनिशी जातो. आणि सगळे जे अनेक अपसंप्रदायाचे व्यक्ती, ब्राह्मण किंवा ब्राह्मणेतर जे कोणी होते ते बसलेले होते. भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर जे आहेत ते देखील बसलेले होते. चर्चेचा विषय होता ब्राह्मण म्हणजे काय, ब्राह्मण कोण. तर सगळ्यांनी बोलले आणि हे बोलल्यानंतर यांना देखील बोलण्याची आज्ञा दिली गेली. मग हे बोलायला सुरुवात केली. तर अगोदर त्यांनी ब्राह्मणाची स्तुती करायची सुरुवात केली की ब्राह्मण किती महान असतो, ब्राह्मण सगळ्यांना घेऊन चालतो, ब्राह्मण हा जो आहे वास्तविक समाजाचा पाया आहे. ब्राह्मण जे आहे ते बुद्धिमत्तेचं प्रदर्शन करून समाजामध्ये संतुलन घडवतात. अशा प्रकारचे ब्राह्मण जो आहे तो स्वतःच्या इंद्रियांवर संयमन ठेवू शकतो. अर्धा तास ब्राह्मणांची स्तुती केल्यानंतर सगळे जे होते ते अतिशय आनंदित झाले की वा 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 वा. आणि त्याच्यानंतर त्यांनी सुरू केलं की ब्राह्मणांनी काय केलं पाहिजे, वैष्णव म्हणजे काय त्यांनी सांगितलं. नंतर सांगितलं की प्रत्येक ब्राह्मण हा वैष्णवच असतो हे आवश्यक नाही, पण प्रत्येक वैष्णव हा ब्राह्मण असू शकतो. पुन्हा एकदा सांगतो, प्रत्येक ब्राह्मण हा वैष्णव असेलच याची गॅरंटी नाही, पण प्रत्येक वैष्णव हा ब्राह्मण नक्कीच असू शकतो. तर अशा प्रकारे त्यांनी ब्राह्मणांची गुण देखील केले. आणि ब्राह्मण हा जन्माने नसतो, चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुण कर्म विभागशः. भगवद्गीतेमध्ये काय म्हटलंय? चातुर्वर्ण, हे जे 4 वर्ण आहेत, ब्राह्मण, वैश्य, शूद्र, क्षत्रिय जे आहेत, हे कोण आहेत? हे माझी सृष्टी आहे, मी त्याचा निर्माता आहे. तर अशा प्रकारे त्यांनी प्रचार केला आणि सगळ्यांना ते आवडलं. त्यावेळेला पोलीस बंदोबस्त पण होता तिथे, त्यांच्या अधिकाराला पण आवडलं. त्यांनी सगळ्यांना ते प्रेम दिलं. बघा,
भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांना सिंहगुरु म्हणतात. काय म्हणतात? सिंहगुरु, लायन गुरु. सिंह कसा असतो? जंगलामध्ये वास्तविक सिंह हा बलवान नाही आहे, हत्ती बलवान आहे आणि उंच देखील नाही आहे. आता समजा आपण इथे लेक्चर देतो आहोत, मी एकदा ऐकलं होतं ते, आणि इथे 10 हत्ती आजूबाजूला आहेत आणि हुंकार भरतायत. तुम्हाला काय वाटेल? काय होत नाही, चला. पण एक सिंह आला तर काय होईल? चला प्रभूजी निघा आता पुढच्या रविवारी. तर सिंहाचा आपला रुबाब असतो, असा रुबाब असतो. आणि तो रुबाब होता भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर महाराज यांचा, आणि म्हणून त्यांना सिंहगुरु म्हणायचे. तर अशा प्रचाराने त्यांनी सगळ्यांची मनं जिंकली होती. तर एक महत्त्वाचं योगदान त्यांनी केलं की अशा प्रकारचा प्रचार केला आणि भागवत धर्माचा प्रसार केला त्यांनी. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, प्रभुपाद अभयचरण होते, 18-20 वर्षाचे युवक असतील, आणि त्यांना त्यांचा मित्र घेऊन गेला की चला तुम्हाला मी दाखवतो की एक चांगले बाबाजी आलेले आहेत, गुरु आहेत. तर ते भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांना भेटले आणि पाहिल्याबरोबर, असं मी आता तुमच्याशी बोलतोय पहिल्यांदाच, आणि एकाकडे बोट दाखवलं आणि सांगितलं की तुम्ही हरिनामाचा प्रचार करा. तुम्ही युवक आहात. तुम्ही म्हणाल की अरे हे काय झालं यांना, मी तर काही ओळखत नाही आणि मला डायरेक्ट प्रचार करायला सांगतायत. ते भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांच्या जवळ गेले आणि ते म्हटले की देश पारतंत्र्यात आहे आणि तुम्ही मला प्रचार करायला सांगतात, कोण ऐकणार आहे? तेव्हा ते अनेक प्रकारचे उपदेश देतात की आज इंग्रजांची सत्ता आहे, उद्या कोणी दुसऱ्याची सत्ता आहे. शरीराच्या रूपाने आपण कधी ना कधी कोणाच्या ना कोणाच्या पारतंत्र्यात राहणारच आहोत, पण आत्मा स्वतंत्र झाला पाहिजे. अशा प्रकारचं अनेक तत्वज्ञान त्यांनी मांडलं. आणि प्रभुपाद म्हणतात की मला कोणीही जिंकू शकत नव्हता, पण त्या दिवशी मला एका व्यक्तीने जिंकलं. त्या व्यक्तीचं नाव म्हणजे भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर महाराज. आणि त्याच दिवशी ठरवलं की जीवन समर्पित करायचं, आणि त्याच समर्पणाने संपूर्ण विश्वभर हा प्रचार झाला. तर हे एक महत्त्वाचं योगदान. आणि दुसरं महत्त्वाचं योगदान म्हणजे भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणायचे, मृदंग, हा मृदंग असतो ना, आपण वाजवला तर किती दूरवर आवाज जाईल? तिथं 50-100 मीटरपर्यंत जाईल. जास्तीत जास्त जर आपण मायक्रोफोनने जर वाजवला तर थोडासा अजून जास्त जाईल, पण जास्त दूर जाणार नाही. तर ते म्हणतात की ह्या मृदंगाच्या माध्यमाने आपण कीर्तन करतो, त्या कीर्तनाचा जो थोडाफार दूरवर त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो होऊ शकतो. पण पुस्तकांचा जो इम्पॅक्ट आहे, पुस्तकाचा जो प्रभाव आहे, तो 7 समुद्रापलीकडे देखील होऊ शकतो. आणि त्याच वेळेला सुमारे 1920 ते 25च्या आसपास मुद्रणालयाचा शोध लागला होता की हाऊ टू पुस्तके कशी छापली जायची. तर हे देखील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांना कळलं. ते म्हटलं की आपला पण एक मुद्रणालय जे आहे ते असलं पाहिजे, प्रिंटिंग प्रेस असली पाहिजे, असा त्यांनी आग्रह धरला त्यांनी. तर त्यांनी म्हटलं की मृदंगाचा आवाज जो आहे काही मीटरपर्यंतच जातो, पण पुस्तकांचा जो आवाज आहे तो वितरणाच्या माध्यमाने 7 समुद्रापलीकडे पर्यंत जाऊ शकतो. म्हणून हे मृदंग आहे, पण हे जी भगवद्गीता भागवतम जे आहे हे बृहद मृदंग आहे. त्यांनी काय नाव दिलं? बृहद मृदंग. असे मृदंग जे 7 समुद्रापलीकडे जाऊन प्रचार प्रसार करू शकतील. तर एकदा भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर आणि अभयचरण म्हणजे आपले प्रभुपादजी राधाकुंड वृंदावनमध्ये भेटले. आणि भक्ती सिद्धांत महाराज त्यांना म्हणतायत की वास्तविक गौडीय जे आश्रम आहे त्या आश्रमाची दुर्गती होत चालली आहे. मी एवढा प्रचार करतो आहे, एवढे मोठे आश्रम बांधले आहेत. त्यांनी 64 मठाची स्थापना केली होती त्यावेळेला. बघा मी काय म्हटलं होतं, गौडीय संप्रदायाची जे आहे थोडंसं खालच्या पातळीवर जात होतं, पण त्यांनी पुन्हा 64 मठ बांधले आणि पुन्हा गौडीय मठाला एक तेज प्राप्त करून दिलं. तर ते प्रभुपादांना म्हणतायत, त्यावेळेला प्रभुपाद नव्हते, ते अभयचरण होते. ते म्हटलं की माझ्या गौडीय मठाची दुर्दशा होत चालली आहे. मी संपूर्ण भारतभर प्रचार करतोय, पण माझे जे शिष्य आहेत ते कशासाठी भांडतायत?
की माझ्या मठामध्ये माझा कोणता रूम असावा, मला कोणती खोली मिळायला पाहिजे, मला खायला काय पाहिजे, अशा प्रकारच्या भ्रांतीमध्ये हे सगळे पडलेले आहेत. तर ते म्हणतात की अभयचरण, माझी इच्छा आहे की हे मठ जे आहे ना काही कामाचे नाही, या मठाची एक एक वीट जी आहे ना ती विकली जावी आणि त्या पैशातून पुस्तकं छापले जावे. तर ते म्हणतात की अभयचरण, जर तुला कधी पैसे मिळाले ना तर तू पुस्तकं छाप. आणि आज इस्कॉन मध्ये आपण पाहतो विक्रमी सेल होतो, विक्रमी वितरण केलं जातं. ते कशामुळे होतं? प्रभुपादांमुळे आणि प्रभुपादांना जो त्यांच्या गुरूंनी आदेश दिला त्याच्यामुळे. तर हे जे आहे दुसरं योगदान आहे. आणि तिसरं योगदान कोणतं आहे की त्यावेळेला ज्या वेळेला अधोगती होत चालली होती आणि त्याला उन्नती प्रदान करण्यासाठी त्यांनी भरपूर प्रचार केला आणि त्यांनी 64 मठाची स्थापना केली. संपूर्ण देशामध्ये, भारतभरामध्ये, वेगवेगळ्या राज्यामध्ये, प्रांतांमध्ये त्यांनी 64 मठाची स्थापना केली. आणि याच्यामध्ये पण हे जे योगदान आहे प्रभुपादांनी पुढे नेलं. पण जे कार्य भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर यांनी केलं ते कार्य प्रभुपादांनी पुढे नेलं. आणि यांनी 64 मठांची स्थापना केली आणि प्रभुपादांनी त्यांचं शरीर सोडेपर्यंत संपूर्ण विश्वभर 108 मंदिरांची स्थापना केली. त्याच्यामध्ये मुंबईचं जुहूमध्ये एक हेडक्वार्टर आणि मायापूरमध्ये एक हेडक्वार्टर, एवढे विशाल मंदिरं त्यांनी बांधली आणि हरिनामाचा जो प्रचार आहे तो पुढे नेला. तर अशा प्रकारे भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर महाराजांनी एक खूप मोठं योगदान दिलेलं आहे भक्तीच्या या संप्रदायामध्ये. आणि एक दुसरी गोष्ट त्यांनी केली आहे. आज आपण पाहतो की आपले ब्रह्मचारी किंवा आपले संन्यासी जे आहेत, महाराज जे आहेत, ते कोणत्या रंगाचे वस्त्र धारण करतात? भगव्या रंगाचे. पण वास्तविक भक्तिसिद्धांत महाराजांच्या अगोदर ते कपडे नव्हते, केवळ सफेद रंगाचे ते धोती गुडघ्यापर्यंत घालायचे. तुम्ही षडगोस्वामींचा इथे चित्र आहे तर तुम्ही पाहिलं असेल की त्यांची जी धोती असते ती गुडघ्यापर्यंत असायची. तर हा जो वस्त्र असायचा तो बाबाजींचा असायचा किंवा परमहंस. हंस माहिती आहे? हंस अतिशय सुंदर पक्षी आहे, पण तो असा इकडे नाही सापडणार. तो सुंदर ठिकाणी सापडतो, हिमालय किंवा अशा सुंदर असा जलाशय असेल तिथे. हंस अशा ठिकाणी विचरण करतात. आणि परमहंस म्हणजे ज्या हंसाप्रमाणे ज्यांचं जे संपूर्ण अस्तित्व निर्माण आहे आणि केवळ ते नेहमी भगवंतांच्या नामामध्ये डुंबलेले असतात त्यांना परमहंस म्हणतात. ते असे एकमेकांमध्ये मिसळत नाही ते. तर त्यावेळेला जो परमहंस ड्रेस होता, तो जो धोती जी आहे ती इथपर्यंत घालायची, वर घातलं तर घातलं, नाही तर नाही घातलं, तर तो ड्रेस होता. पण मी काय म्हटलं होतं, चैतन्य महाप्रभूच्या नंतर 250-300 वर्षापर्यंत सगळं ठीक होतं, पण नंतर अपसिद्धांत निर्माण झाले, अधोगती झाली आणि त्याच्यामध्ये बरेच लोक जे आहे परमहंसांचा असा वेश धारण करून चुकीचे कार्य करायचे. तेव्हा हा जो पायंडा होता भक्तिसिद्धांत सरस्वती महाराज यांना मोडायचा होता. आपण या व्यक्तींपेक्षा वेगळे आहोत. परमहंस म्हणजे काय माहिती? आपण त्रिगुणामध्ये नाहीच आहोत, आपण काहीतरी विशेष आहोत. तर भक्तिसिद्धांत महाराजांनी काय म्हटलं? आपण विशेष नाही, आपण सामान्य व्यक्ती आहोत आणि आपण वर्णाश्रम धर्माचं पालन केलं पाहिजे. ब्रह्मचारी, वानप्रस्थ, संन्यासी हे जे वर्णाश्रम आहेत त्याचं पालन केलं पाहिजे. आणि वर्णाश्रमाचा एक भाग संन्यास किंवा ब्रह्मचारी, आणि त्याच्यासाठी आपल्याला आपलं वेगळंपण सिद्ध केलं पाहिजे. आपण परमहंस नाही, वास्तविक ते आहेत, पण ते काय म्हणतात की आपण परमहंस नाही, आपण सामान्य व्यक्ती आहोत आणि आपण वर्णाश्रमाचं पालन करत आहोत. आणि संन्यास धर्म जो आहे वर्णाश्रमाचा एक भाग आहे आणि म्हणून आपल्याला भगवे वस्त्र जे आहे ते धारण केले पाहिजे. आणि हा जो भगव्या वस्त्रांचा पायंडा जो आहे
भक्ती सिद्धांत महाराजांनी त्यावेळेला सुरुवात केली. अगोदर सगळे सफेद रंगाचे धोती जे आहेत ते घालायचे. तर बघा, जेव्हा कोणी आचार्य असतात किंवा भक्तगण असतात, नेहमी ऐतिहासिक असा बदल घडवून आणतात. जसं आपल्याला माहिती की 64 माळा करायचे, पण प्रभुपादांनी हेरले की यांच्यासाठी 64 इट इज नॉट पॉसिबल. त्याच्यानंतर त्यांनी 32 सांगितलं, पण शेवटी सांगितले की 16 म्हणजे 16. तर हे जसं मी सांगितलं की भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर महाराज हे सिंहगुरु होते. कधी कधी वज्राप्रमाणे कठोर पण असायचे, पण त्याचबरोबर ते मृदू देखील होते. त्यांचं मन कोमल देखील होतं. तर हे जे आचार्यगण आपल्याला प्राप्त झालेले आहेत, वास्तविक हा भक्तीचा जो संप्रदाय आहे तो पुढे नेण्यासाठी आहे. तर आपण इथे पाहिलं की भक्तिविनोद ठाकूर अगोदर यांनी प्रचार केला आणि त्यांच्या भक्तीने, त्यांच्या प्रार्थनेने भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर हे प्रकट झाले. आणि त्याच्यानंतर जी अधोगती होती गौडीय संप्रदायाची, त्यांना पुन्हा पुढे आणण्यासाठी त्यांनी अतोनात प्रयत्न केले आणि त्याच्यात ते संपूर्णपणे यशस्वी झाले. आणि त्यांचाच कित्ता पुढे कोणी गिरवला? भक्ती वेदांत स्वामी श्रील प्रभुपादजी. आणि त्यांच्याच कृपेने आज 1000 पेक्षा जास्त मंदिरे आणि प्रचार केंद्र आहेत. आणि त्यातलं एक प्रचार केंद्र म्हणजे धुळ्या शहरातलं. तर याचं योगदान जे आहे भक्तिविनोद ठाकूर महाराज, भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर महाराज आणि भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर महाराज आणि भक्ती वेदांत स्वामी महाराज यांना जातं. भक्ती विनोद ठाकूर महाराज की, भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर महाराज की, श्रील प्रभुपाद की, अनंत कोटि वैष्णव वृंद की, हरे कृष्ण महामंत्र की. धन्यवाद.